रेडी फॉर डिक्टेशन? रेडी स्टार्ट. महोदय, केंद्र सरकारकडून त्यांच्या कामगारविषयक राष्ट्रीय धोरणाचे स्वरूप विशद करणारे जे परिपत्रक नुकतेच आपणाकडे आलेले आहे त्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र पुन्हा आपणाला पाठवित आहे. केंद्र सरकारतर्फे पाठविण्यात आलेल्या परिपत्रकाचा उद्देश देशातील विविध राज्य सरकारांनी कामगार कल्याणाची विविध कामे वेगाने सुरू करावीत हा आहे. कारण कामगार हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. समाजातील इतर घटकांना मिळणाऱ्या कल्याणकारी सवलती कामगारांनाही मिळणे आवश्यक आहे. या हेतूनेच राज्य सरकारने शासन, मालक व कामगार यांचे प्रतिनिधी असणाऱ्या कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या कामगार कल्याण मंडळाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा आणि भविष्यात या मंडळामार्फत हाती घ्यावयाच्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आपणाकडून माहिती मागवली जात आहे. भारत हे घटनेनुसार कल्याणकारी राष्ट्र असल्यामुळे या राष्ट्रात असणारी सर्व राज्ये ही कल्याणकारी राज्ये ओघानेच होतात आणि त्यामुळे त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या आपोआप येऊन पडतात. या जबाबदाऱ्या राज्य सरकारने कोणत्या प्रकारे पार पाडाव्या याकरिता आपल्या घटनेत राष्ट्रीय धोरणविषयक मार्गदर्शक तत्त्वे व कल्याणकारी राज्याची ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे नमूद केलेली आहेत. त्यानुसार भारतात कल्याणकारी राज्याचे ध्येय साकार करण्याकरिता कामगार क्षेत्रातही अनेक योजना कामगार कल्याण मंडळातर्फे पार पाडल्या जात आहेत. कामगार कल्याण कार्याची व्याप्ती आणि निकड लक्षात घेतल्यास हे कार्य केवळ शासनाने करून भागणार नाही हे उघड होते. म्हणून कामगार कल्याण कार्यात अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्थांचे, व्यक्तींचे सहकार्य मिळविणे आवश्यक ठरते. आपल्या राज्यात अनेक सामाजिक संस्था पददलितांच्या कल्याणासाठी झटत आहेत, तर काहींनी समाज कल्याणाचे कार्य हाती घेतलेले आहे, तर काहींनी कामगार कल्याणाचे कार्य हाती घेतले आहे. तेव्हा आपल्या विभागात किती संस्थांनी कामगार कल्याणाचे कार्य हाती घेतले आहे याची माहिती आपण आम्हाला लवकरात लवकर कळवावी अशी आपल्याला विनंती आहे. ही माहिती त्वरेने संकलित करून आपण या विभागाला कळविल्यावरच आपल्या विभागात कामगार कल्याणाचे काम करणाऱ्या संस्था शासकीय अनुदानास पात्र आहेत किंवा नाहीत हे निश्चित करणे आम्हाला शक्य होणार आहे. म्हणून ही माहिती कळविताना त्या संस्थांतर्फे केल्या जाणाऱ्या कामगार कल्याणाच्या कार्याचे स्वरूपही आपण कळविणे आवश्यक आहे हे कृपया लक्षात ठेवावे. कामगार कल्याण कार्याची अधिकृत व्याख्या अशी आज उपलब्ध नसली तरी कामगारांच्या जीवनामध्ये सर्वतोपरी उत्साह व आनंद निर्माण करण्याचे सर्वांगीण व परिपूर्ण असे कार्य त्या संस्थांनी आणि त्या संस्थांच्या सभासदांनी पार पाडले पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. अशा प्रकारचे कार्य पार पाडणाऱ्या संस्थाच अनुदानास पात्र ठरतील असे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हे लक्षात ठेवून आपण ही सर्व माहिती
शक्य तितक्या लवकर कळवावी अशी विनंती करण्यात येत आहे. आपला ओहर. रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज, सभागृहासमोर माननीय सदस्यांनी जो प्रस्ताव प्रस्तुत केला आहे त्या संबंधाने अनेक सदस्यांनी पोटतिडकीने भाषणे केली आहेत आणि त्याबद्दल मला स्वतःला आनंद वाटतो, कारण लोकशिक्षणाचा हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि जोपर्यंत राज्यापुढे असणाऱ्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत लोकांमध्ये जागृती केली जात नाही, लोकांना शिक्षण दिले जात नाही आणि राज्यापुढील अडचणी दूर करण्यासाठी लोकांचे सहकार्य घेतले जात नाही, तोपर्यंत विकास योजनांना वेग येणार नाही असे मला स्वतःला वाटते. शासनाने या दृष्टीने जे प्रयत्न चालविले आहेत ते उल्लेखनीय असेच आहेत. राज्य शासनाने प्रसिद्धी विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या लोकराज्य या मासिकात अशा प्रकारे लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे आणि राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध विकास योजनांची लोकांना माहिती करून देण्याचे स्तुत्य कार्य आरंभिले आहे. याबद्दल मला शासनाला धन्यवाद दिले पाहिजेत. शासनाने विविध विकास योजना हाती घेतल्यानंतर त्यांच्या मार्गात काही अडथळे निर्माण झाले आणि ते अडथळे दूर करण्यासाठी लोकांच्या मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता असली तर या लोकशिक्षणामुळे सरकारने केलेल्या सहकार्याच्या आणि मदतीच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मला हे नमूद करणे आवश्यक वाटते की लोकशिक्षणाचे हे कार्य केवळ शासनाच्या प्रसिद्धी विभागाच्या माध्यमातूनच पार पाडले जाणार आहे असे नसून त्याकरिता या सभागृहातील सदस्यांचेही सहकार्य शासनाला घ्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सेवाभावी समाजसेवकांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्था आहेत त्यांचीही मदत शासनाला घ्यावी लागणार आहे आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या समाजसेवकांनी तसेच सहकार्य अनेक क्षेत्रात शासनाला देऊ केले आहे. त्याचप्रमाणे या सभागृहातील सन्माननीय सदस्यही आपापल्या मतदारसंघात लोकशिक्षणाचे हे कार्य हाती घेतील यात मला कोणतीही शंका नाही. आज आपणा सर्वांचा अनुभव हा आहे की सरकारने हाती घेतलेल्या विविध धरण योजना केवळ विस्थापित होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समाधानकारकपणे न सुटल्यामुळे मार्गी लागलेल्या नाहीत. विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न गंभीर नाही असे मला म्हणावयाचे नाही, परंतु शासन त्यांना देऊ करीत असलेल्या पर्यायी जागेवर जाण्यास ते तयार नसल्यास त्यांना समजावून सांगून त्यांना त्या जागेवर जाण्यास तयार करणे हे सामाजिक कार्यकर्त्याचे काम आहे. परंतु आज विशिष्ट ठिकाणीच आम्हाला पर्यायी जमीन मिळाल्या पाहिजेत असा हट्ट विस्थापित होणारे लोक धरतात. त्यांना समजावण्यात अनेक वर्ष निघून जातात. या काळात धरणाचा खर्च अनेक पटींनी वाढतो व पर्यायाने राज्याचेच नुकसान होते. ही गोष्ट या लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी समाजसेवकांचीही आहे हे मला प्रामुख्याने सांगावयाचे आहे. ओहर.